परिणाम जास्ती सांगितलाय, तर बुवा काय करावं? ठीक आहे. आणि आपला सिमेंट काउंट बरोबर आहे, म्हणजे आपल्या वीर्याची तपासणी नॉर्मल आहे का? नाही, ते डायरेक्ट 0 बजेट आहे. बर, ठीक आहे. तर म्हणजे आता दुसरी आयुर्वेदिकची ट्रीटमेंट करायची आहे, तर मग वाय दुसरी फेल जाऊ शकते का? बरोबर, ठीक आहे. फक्त आपण जरा सिमेन रिपोर्ट आपला सांगू शकाल का? काय आपला स्पर्म काउंट किती आहे? डायरेक्ट टोटल 0 आहे सर. स्पर्म नाही आहे? नाही. ओके, ठीक आहे. जरूर फोन ठेवून उत्तर आहे. सी बेसिकली जर पुरुषांचं वंध्यत्व जर असलं तर हा ॲक्च्युली प्रश्न एक वेगळा हायलाईट आणतो की दोघांचे. आता आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं की पुरुषांचं वंध्यत्व आहेच, बरं मुलीवर खर्च नको करायला आणि आपण नुसतं मुलाचेच टेस्ट करून आपण ट्रीटमेंट चालू कर, मुलीवर खर्च करून तिची तपासणी पण करणं योग्य आहे. कारण 50% बायकांच्या मध्ये पण काही प्रॉब्लेम्स आढळतात. जसे ह्या दाम्पत्यात तिला थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता जर 0 स्पर्म काउंट असलं तर त्याच्या 2 प्रकारे आम्ही ट्रीटमेंट ऑफर करू शकतो. एक म्हणजे की टेस्ट ट्यूब बेबी, जिथे आम्ही टेस्टीजमध्ये जातो आणि ते स्पर्म्स त्या टेस्टीजमधनं काढले जातात आणि बायोप्सी करून आम्ही काढतो आणि ते स्पर्म्स इक्सी किंवा मायक्रोमॅनिप्युलेटर हे मशीन वापरून, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीची एक प्रक्रियाच आहे, ती वापरून आम्ही तुम्हाला बाळ देऊ शकतो, क्रिएट करू शकतो. किंवा दुसरं मला वाटतं हे जे म्हणतात की IUI केलेलं आहे, म्हणजे त्यांनी प्रॉबेबली डोनर सॅम्पल वापरलेला आहे सीमेन बँकेतून वगैरे, आणि सीमेन बँकेतून सॅम्पल वापरलं तर त्याचा प्रेग्नन्सी रेट साधारण 10 ते 15% पर अटेम्प्ट आहे. म्हणजे एकच सायकल करून तुम्ही गिवअप नाही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीची जी गर्भनलिका आहेत त्या चेक करणं महत्त्वाचं आहे. ते चेक करतो आम्ही, आयदर एक्सरे करायला पाहिजे, ज्याला हिस्टेरोसॅल्पिंगोग्राफी म्हणतात. म्हणजे एक डाय इंजेक्ट केला जातो आणि एक्सरे काढला जातो आणि त्याच्यातून आम्ही बघतो की ते डाय त्या गर्भनलिकेतून बाहेर पोटात पडलाय की नाही. किंवा दुसरी टेक्निक आहे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी, जे आपण दुर्बिणीबद्दल बोलणारच होतो. इथे आम्ही दुर्बीण पोटात घालतो आणि एक दुर्बीण पिशवीच्या आत देखील घालतो आणि मग ती व्हिडिओवर बघून, कॅमेरा लावून व्हिडिओवर बघून त्यात काही प्रॉब्लेम आहेत का आम्ही बघतो. आणि ह्या पेशंट्समध्ये तर जर IUI डोनर करत असाल तर ॲटलिस्ट 5-6 वेळा तरी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या आधी थायरॉईड नॉर्मल केला पाहिजे आणि तिच्या गर्भनलिका ओपन आहेत की नाही, मला तरी वाटतं हे बघणं फार महत्त्वाचं आहे ट्रीटमेंट चालू करायच्या आधी. येस, जरूर. मला वाटतं आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं असेल, त्यामुळे जरूर आपण कार्यक्रम बघत राहा, म्हणजे आपल्याला अधिक ह्या संदर्भात माहिती मिळू शकेल. जेव्हा आपण आज चर्चा करत आहोत, अर्थातच आपण आता स्त्रीरोगांपासून सुरुवात करूया. आपण म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रीरोगांमुळे वंध्यत्व येऊ शकतं. त्यात काही प्रमुख म्हणायला गेलं तर आपण गर्भाशय, गर्भनलिका आणि बीजांडकोश किंवा ओव्हरीजपासून आपण सुरुवात करूया. ओव्हरीजमध्ये PCOD हा एक महत्त्वाचा आजार आहे आपण म्हणालात. आणखीन कुठले आजार आढळतात का, आणि साधारण त्याची ट्रीटमेंट आपण दुर्बिणीद्वारे कशी करता? सी ओव्हरीजमध्ये PCO हा एक ॲक्च्युली अख्ख्या शरीराचा डिझीज आहे. म्हणजे नुसतं ओव्हेरियन प्रॉब्लेम नाही आहे तो. ओबेसिटीमुळे तो वाढू शकतो किंवा लाईफस्टाईलमुळे वाढू शकतो आणि काही अर्थाने तो जेनेटिक पण आहे. म्हणजे जर आईला असलं तर मुलीच्यात येऊ शकतं आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे तो ॲक्च्युली पुढे येतो. तर पॉलिसिस्टिक ओव्हरी जी आहे त्याला ट्रीटमेंट फार साधी आहे. सुरुवातीला आम्ही काय करतो, नॉर्मली जर 100 मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरी असली तर त्यातल्या मे बी 50 ते 60% मुलींनाच फक्त प्रॉब्लेम येतो मुलं होण्याचा. आणि ज्या त्या मुली असतात त्यांना आम्ही आधी औषधं देतो. क्लोमिफेन सायट्रेट म्हणून एक औषध आहे ज्यांनी आम्ही स्त्रीबीज तयार करायची प्रयत्न करतो आणि ती ट्रायल ॲटलिस्ट 3 ते 6 महिने करू शकतो. फक्त एक महत्त्वाचं आहे की तुम्ही ही जर प्रॉब्लेम असेल तर प्लीज लवकर चालू करा. जितकं वय यंग असेल मुलीचं तितकं आपण वेळ देऊ शकतो तिला. आता जेव्हा माझ्याकडे पेशंट्स 40व्या वर्षी येतात तेव्हा मला हे सगळं ट्राय करायला वेळ नाही, मग मला जम्प करावं लागतं की बाबा टेस्ट ट्यूब बेबीकडे वळा सरळ. पण जर यंग मुलगी आली तर तिला आम्ही औषधं देऊ शकतो आणि औषधं